वेलकम टू सुवर्णाज किचन. सुवर्णाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पुरणपोळीचं पीठ कसं मळायचं ते. सर्वप्रथम मैदा घ्यायचा, मीठ टाकायचं, चिमूटभर हळद टाकायची. हळद जास्त टाकायची नाही. हे सर्व सुक्या पिठात मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यात तेल टाकायचं. तेल साधं घ्यायचं, तेल गरम करायचं नाही. आपलं सनफ्लॉवर ऑइलचं तेल आहे. हे मिक्स झालं थोडंसं की त्यात पाणी टाकायचं. परत थोडंसं पीठ मळायचं. पुन्हा त्यात तेल टाकायचं. परत तेल टाकून पीठ मळायचं. परत त्यात पाणी घ्यायचं. असं करत करत तुम्हाला पीठ मळायचं आहे. एकदा तेल घ्यायचं, एकदा पाणी घ्यायचं. एकदाच तेल आणि एकदाच पाणी टाकायचं नाही. एकदा तेल, एकदा पाणी, एकदा तेल, एकदा पाणी. अशा प्रकारे हे पीठ मळायचं आहे. एकदम मऊसूत पीठ मळलं पाहिजे. याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता. मग नंतर हे पीठ 2 हातांनी कचकसून मळायचं आहे. अशा प्रकारे पीठ मळायचं. 2 हाताच्या मुठी घट्ट बंद करायच्या आणि या प्रकारे पीठ मळायचं. हे असं पीठ मळलं की तुमची पुरणपोळी अजिबात फाटणार नाही. तुम्ही पराठ्याचं पीठ देखील सेम असंच मळलं, तुमचे पराठेही अजिबात फुटणार नाही. याप्रमाणे पीठ मळा. पीठ मळून झाल्यानंतर एका टोपात काढायचं आहे हे पीठ. असे हाताचे थोडे डॉट्स करायचे त्या पिठाला आणि त्याच्यावर पुन्हा तेल सोडायचं आणि झाकण ठेवून अर्धा तास हे पीठ बंद करायचं. अर्धा तासानंतर काढून तुम्हाला तुमची पुरणपोळी करायसाठी तुमचं पीठ रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग सुवर्णाज किचन.